नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 25 महत्त्वपूर्ण प्रश्न. असे प्रश्न जे वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. चला तर बघूया. प्रश्न पहिला आहे, आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले हा लेख खालीलपैकी कोणी लिहिला? पर्याय पहा. बाबा आढाव, बाबा पदमनजी, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. आमचे उद्योगधंदे कसे ठार झाले हा लेख लोकमान्य टिळक यांनी लिहिला. पुढचा प्रश्न पहा. भारत माता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पहा. अजित सिंग, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ईश्वरचंद्र विद्यासागर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे अजित सिंग. भारत माता हे जे काही वृत्तपत्र आहे ते अजित सिंग यांचं आहे. पुढील प्रश्न पहा. मराठी भाषेतील आद्य पत्रकार कोणाला म्हणतात? पर्याय पहा. गोपाळ गणेश आगरकर, महर्षी कर्वे, लोकमान्य टिळक, बाळशास्त्री जांभेकर. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न तलाठी भरतीला विचारला गेलेला आहे. मराठी भाषेतील आद्य पत्रकार कोणाला म्हणतात? तर बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न पहा. रेड प्लॅनेट म्हणून कोणता ग्रह ओळखला जातो? पर्याय. शनी, शुक्र, गुरु, मंगळ. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मंगळ. रेड प्लॅनेट मंगळ. ओके. पुढील प्रश्न पहा. छत्रपती संभाजीराजे यांना पकडून देण्यास कोणी मदत केली? छत्रपती संभाजीराजे यांना पकडून देण्यास कोणी मदत केली? पर्याय. गणोजी शिर्के, येसाजी कर्वे, राम देशमुख यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे गणोजी शिर्के. छत्रपती संभाजीराजे यांना पकडून देण्यास गणोजी शिर्के यांनी मदत केली. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पर्याय पहा. 14 ऑगस्ट, 11 मे, 11 एप्रिल, 26 जून. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 11 मे. 11 मे हे झालं आपल्या या प्रश्नाचं उत्तर. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस. मग राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस हा नेमकं पाळण्याचं कारण काय आहे? तर पहा. पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, पोखरण अणुचाचणीची घटना साजरी करण्यासाठी 11 मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र कधी सुरू झाले? पर्याय पहा. 1840, 1832, 1877, 1922. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीमध्ये देखील हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे. तर योग्य उत्तर आहे 1832. 1832. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 1832 सुरू झालेले आहे. तर पहा मित्रांनो, दर्पण हे जे काही वृत्तपत्र आहे ते कोणाचं आहे? तर बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. आलं लक्षात? बाळशास्त्री जांभेकर यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. मराठीतील ते आद्य पत्रकार होते. बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. 6 जानेवारी 1832ला बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. त्यानंतर दर्पण साप्ताहिक व दिग्दर्शन मासिकाचे ते संस्थापक होते. कोण? बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, यावर वारंवार प्रश्न विचारला गेलेला आहे. दिग्दर्शन मासिक कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकर. दर्पण साप्ताहिक कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकर. आणि हो, या ठिकाणी तारीखसुद्धा लक्षात ठेवायची आहे. 6 जानेवारी
1832ला दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. तारीख लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढे पहा, दिग्दर्शन हे मासिक कोणत्या वर्षी सुरू झाले? आपण आत्ताच बघितलं, दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. ते कधी सुरू केलं होतं? तर योग्य उत्तर आहे 1840. दिग्दर्शन हे मासिक बाळशास्त्री जांभेकर यांनी 1840 या वर्षी सुरू केलं होतं. पुढील प्रश्न पहा, मेंढ्यांची संख्या व मेंढपाळीचा धंदा या बाबतीत सर्व जगात अग्रेसर असलेला देश कोणता? पर्याय पहा, स्वित्झर्लंड, अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न पहा, किर्गिज लोकांचे आवडते पेय कोणते? पर्याय पहा, कुमिस, दूध, लस्सी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, किर्गिज लोकांचं म्हटलं क वरूनच ध्यानात ठेवायचं आहे, कुमिस. किर्गिज लोकांचे आवडते पेय कुमिस. पुढील प्रश्न पहा, कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? पर्याय, आर्टिक, हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्टिक. कोणता महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे? तर आर्टिक महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे. पुढील प्रश्न पहा, ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता? पर्याय, बैल, कासव, पोपट, इमू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे इमू हा ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी आहे. पुढील प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? पर्याय, 13 फेब्रुवारी, 8 मार्च, 18 ऑगस्ट, 8 सप्टेंबर. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? राष्ट्रीय महिला दिवस कधी असतो? पर्याय पहा, 8 मार्च, 13 फेब्रुवारी, 18 ऑगस्ट, 8 सप्टेंबर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी. योग्य उत्तर आहे 13 फेब्रुवारी लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे दोन्ही प्रश्न पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस कधी? 8 मार्च. आणि जर म्हटलं राष्ट्रीय महिला दिवस तर 13 फेब्रुवारी. जरा या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं, व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. राष्ट्रीय महिला दिवस म्हटलं की 13 फेब्रुवारी आणि आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हटलं की 8 मार्च. पुढील प्रश्न पहा, कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? पहा, चालू घडामोडी टॉपिकवर हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? पर्याय पहा, अनिता अंबानी, सुनीता आनंद, पल्लवी आनंद, अनिता आनंद. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनिता आनंद. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री म्हणून अनिता आनंद यांनी शपथ घेतली. पुढील प्रश्न पहा, घटना समितीची निशाणी खालीलपैकी कोणती होती? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पर्याय पहा, हत्ती, कमळ, भाकरी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे हत्ती. घटना समितीची निशाणी हत्ती. घटना समितीची निशाणी हत्ती होती, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील किती खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? पर्याय पहा, 10, 7, 25, 3. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 7. महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, उत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समित्यांची संसदरत्न पुरस्कार 2025साठी निवड करण्यात आली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे 17 खासदार आहे. किती? 17. जर महाराष्ट्रातील विचारलं तर 7 खासदार लक्षात ठेवायचं आहे.
मग आता महाराष्ट्रातील खासदार कोण कोण? सुप्रिया सुळे, स्मिता वाघ, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, वर्षा गायकवाड, मेधा कुलकर्णी आणि श्रीरंग बारणे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न येऊ शकतो की हा जो काही पुरस्कार आहे संसदरत्न पुरस्कार, हा कोण जाहीर करतं, म्हणजे कोण देतं? तर प्राईम पॉईंट फाउंडेशन हा पुरस्कार देते. कोण देतं? प्राईम पॉईंट फाउंडेशन, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय डेंग्यू दिन कधी असतो? राष्ट्रीय डेंग्यू दिन, योग्य उत्तर आहे 16 मे. राष्ट्रीय डेंग्यू दिन 16 मे. पुढील प्रश्न, छत्रपती संभाजीराजे यांच्या आईचे नाव काय? छत्रपती संभाजीराजे यांच्या आईचे नाव. तर पर्याय पहा, सईबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे सईबाई. छत्रपती संभाजीराजे यांच्या आईचे नाव सईबाई होते. ओके. पुढचा प्रश्न पहा, देशी व्यापार उत्तेजक मंडळ, देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी केली? पर्याय ग वा जोशी, वी रा शिंदे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ग वा जोशी. देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना ग वा जोशी यांनी केली होती. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढील प्रश्न, वर्णपट म्हणजे काय? स्पेक्ट्रम. वर्णपट तयार करणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? पर्याय पहा, स्पेक्ट्रोस्कोप, टेलिस्कोप, मायक्रोस्कोप यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे स्पेक्ट्रोस्कोप. वर्णपट तयार करणाऱ्या उपकरणाला स्पेक्ट्रोस्कोप असं म्हणतात. पुढील प्रश्न पहा, सोन्याची रासायनिक संज्ञा काय आहे? सोन्याची रासायनिक संज्ञा या ठिकाणी विचारलं आहे. पहा, पी, Ca, Ag, Au. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे Au. सोन्याची रासायनिक संज्ञा Au. पुढील प्रश्न पहा, भारत आणि आफ्रिका यांच्यात कोणत्या वर्षी शिखर परिषद झाली? पर्याय पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2015. भारत आणि आफ्रिका यांच्यात 2015 या वर्षी शिखर परिषद झाली. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. पुढे पहा, सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, जलद कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांना काय म्हटले जाते? सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, जलद कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांना काय म्हटले जाते? पर्याय पहा, निमलष्करी दले, समलष्करी दले, समसंरक्षक दले यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे निमलष्करी दले. निमलष्करी दले. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 25 प्रश्नांपैकी काही प्रश्न हे वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत, काही प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.